अडचणी साथ सोडत नाहीत म्हणतोस. अरे या अडचणी तुझ्या आयुष्याचा भाग काय आहेत हे तुला समजल्यावर ह्यापुढे तू कधीच रडणार नाहीस. आता शांतपणे ऐक. आत्तापर्यंत तू जिथे आहेस ना, ते या अडचणींमुळेच. हे तुझ्या कधी लक्षात आलं का रे? पटत नाही ना? अरे एक गोष्ट ध्यानात ठेव. खरं तर सकारात्मक गोष्ट ही निव्वळ आनंद देते, पण शिकवत काहीच नाही. पण नकारात्मक गोष्टच तुला घडवत असते बघ. ह्या नकारात्मक गोष्टी तुला रडवतात, पण खरं सांगू, ह्याच तुला घडवतात. तुला पुढे जाण्याची, जिद्दीची आणि जिंकण्याची उमेद निर्माण करतात. खरं तर तू यशस्वी होतोस तो नकारात्मक घडलेल्या गोष्टींच्या सामर्थ्यानेच. आणि ह्या सामर्थ्याच्या जोरावर तू सकारात्मक गोष्टींचा मनोरा रचतोस. म्हणूनच सकारात्मक गोष्ट ही तुला निव्वळ आनंद देते आणि नकारात्मक गोष्ट तुला खऱ्या अर्थी घडवत असते. आता आठव, तू सायकल चालवायला शिकत असताना असंख्य वेळा पडलास आणि ह्या पडण्यातून तू हळूहळू तुझ्या नकळत त्या सायकलवर स्थिर होत गेलास आणि मग तुझा कायमचा तोल सावरून धरलास. अरे पण शिकलास कोणाच्या जोरावर? अडचणींच्या. त्या सतत पडण्याच्या अडचणीतून तुला सायकलवर तोल साधता आला. आजवर मला एक अशी मोठी व्यक्ती दाखव की जी सहज यशोशिखरावर पोचली आहे. अरे नाहीच सापडणार, कारण ह्या अडचणींच्या फेऱ्यात गुंतल्याशिवाय यशप्राप्ती ही अशक्यच. म्हणून नकारात्मक गोष्टींना धैर्याने सामोरं जा. खूप मोठा होशील. आणि पडलास तर भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय झालं? गोष्टींमधून मार्ग कसा काढायचा हे कळत नाही ना? सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा अपेक्षित मार्ग दिसत नाही. तर आता यावर उपाय सांगतो. शांतपणे ऐक. इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि दिसेलच. आता तुला का दिसत नाही ते सांगतो. आता मी तुला म्हटलं चल उठ आणि तिथे जा, तर तू काय म्हणशील? कुठे? तेच तर महत्वाचं आहे ना. कुठे? कुठे जायचं हे कळल्याशिवाय कसं जायचं हे आपण ठरवू शकत नाही. मुळात तू आज जे काही काम करतोयस, हे करायचं म्हणून करतोयस का ते तुझं खरंच स्वप्न होतं? याचा विचार कर. का फक्त उदरनिर्वाह आणि समाज काय म्हणेल या भावनेने तू ते करतोस? कारण कसं आहे ना, अंधारात बाण मारून वाट बनत नसते. तुझा जन्म कशासाठी झाला? तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐक. तो तुला अपेक्षित वाट दाखवण्याचा कायम प्रयत्न करत असतो. तो आवाज तो आवाज कधीही डावलू नकोस. जे तुझ्यात नाही ते तुझ्यात आणण्यापेक्षा जे तुझ्यात आहे ते शोध. ती कला जप आणि मग बघ, तुला अपेक्षित अशी हवीशी वाट तुझ्या नकळत हळूहळू बनत जाईल. जोवर तुला पटत नाही तोवर दुसऱ्याचे म्हणणे निव्वळ द्रव्यापोटी कधीही ऐकू नकोस. आणि काम असं कर जे करत असताना तुला वेळेचं भान राहणार नाही. ते खरं तुझं भविष्य घडवेल. आणि हो, या दरम्यान भिवू नकोस. हे काम करत असताना कधीच भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.